नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आज 14 मे आणि उद्या 15 मे। आजही महाराष्ट्रात पूर्वमोसमी वादळी पावसाचा जोर कायम राहणार आहे। आजही महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा, वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट तसेच गारपिटीचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रकार स्थितीच्या प्रभावामुळे मोठ्या प्रमाणात बाष्पाचा पुरवठा अरबी समुद्रातून होत आहे। तसेच राज्याच्या एकदम कडेच्या पूर्व परिसर विदर्भापासून ते इकडं आंध्र प्रदेश, तामिळनाडू त्यावर केरळपर्यंत हवेची कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे। त्यामुळे राज्यात पावसाचा जोर आहे तो काही जिल्ह्यांमध्ये वाढत आहे। आजही काही भागांना पावसाचा जोर वाढण्याचा अलर्ट आहे। काही भागांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे। आपण 14 मे आणि 15 मे या 2 दिवसात राज्यात कसे वातावरण राहील, कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या वेळेला पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देऊ। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पुढे जाण्यापूर्वी दररोजप्रमाणे विनंती करेल, नवीन असाल चॅनल होतं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा। राज्यात पूर्वमोसमी पावसाच्या सरींमुळे तापमानात काहीशी घट आपल्याला बघायला मिळाली आहे। मागील 24 तासामध्ये बऱ्याच ठिकाणी वादळी पाऊस झाला आहे। तसेच मागील जवळजवळ 7 ते 8 दिवसापासून पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे। 3-4 दिवसापासून मागील बऱ्यापैकी राज्यात पाऊस झालेला आहे। काही ठिकाणी गारपिटीची देखील हजेरी लागली आहे। तर मित्रांनो, आज 14 मे आज सर्वात आधी दक्षिण कोकणामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल। कोकण पट्ट्यामध्ये हेच वातावरण संध्याकाळपर्यंत, दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काहीसं पूर्व तसेच दक्षिण भागाकडे सरकत जाईल। त्यामुळे इतर भागामध्ये देखील पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल। त्यामुळे ठिकठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे। त्यामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत मुख्यत्वेकरून दक्षिण कोकणामध्ये पावसाचा जोर जास्त राहील। त्यामध्ये रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी हा परिसर, या परिसरालगतचा जो काही सांगली, विजयपूर, इकडं सातारा, कोल्हापूर वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे। सोलापूरच्या देखील काही भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे। मराठवाड्यात देखील बीड, लातूर, नांदेड आणि धाराशिव या भागांमध्ये मध्यम ते जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे। श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील। दुपारनंतर ठिकठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे। ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता। नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात आजही पावसाचा जोर आहे। हा मित्रांनो 14 मेचा अंदाज आहे। उद्याचा अंदाज 15 मेचा अंदाज पुढे बघणारच आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। उद्या देखील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे। आज 14 मेला उत्तर महाराष्ट्रामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील। नंदुरबार, धुळे, जळगाव ठिकठिकाणी पावसाची शक्यता, कमी ठिकाणी पावसाची शक्यता। नगर जिल्ह्यामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे। तुरळक भागामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे। दक्षिण भागामध्ये बऱ्यापैकी पाऊस आपल्याला बघायला मिळेल। पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये, कोकणालगतच्या भागामध्ये ठिकठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। सोलापूरमध्ये सुद्धा ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे। अमरावती भागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या भागांमध्ये बुलढाणा तसेच वाशिम या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल। अकोल्याच्या तुरळक परिसरामध्ये, अमरावतीच्या तुरळक परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे। नागपूर विभागामध्ये दक्षिण जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर आहे तो जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता आहे। इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळेल। ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो। या दरम्यान मित्रांनो, रात्री मध्यरात्री राज्यात पावसाचा जोर राहील। रात्री मध्यरात्री दक्षिण पट्ट्यामध्ये जसं की आपण स्क्रीनवर बघू शकता, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी रात्री मध्यरात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच तुरळक ठिकाणी गारपिटीचा येलो अलर्ट आहे। फक्त काही ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते। 15 तारखेला सकाळपासूनच काही भागामध्ये, 15 मेला ढगाळ वातावरण बघायला मिळेल। त्यामध्ये दक्षिण कोकण आणि दक्षिण कोकणामध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण बघायला मिळेल। दक्षिण कोकणालगतचा सांगली, सातारा, कोल्हापूरच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता सकाळपासूनच आहे। दुपारपर्यंत हे वातावरण कमी होईल। दुपारनंतर पुन्हा पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता 15 मेला आहे। दुपारी आणि दुपारनंतर मुख्यत्वेकरून सर्वात आधी दक्षिण कोकणामध्ये वातावरण निर्माण होईल। तसेच इतरत्र देखील कोकणाच्या परिसरामध्ये वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे। हवेची जोड क्षेत्र 15 मेला इथे बनताना आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होईल। दुपारनंतर संध्याकाळपर्यंत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर दक्षिण कोकण, दापोली तसेच रत्नागिरी, सावंतवाडी, राजापूर या परिसरामध्ये आणि या परिसरालगतचा सांगली, सातारा, कोल्हापूरचा परिसर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे।
इतरत्र नाशिक विभागामध्ये नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता, वादळी पावसाची शक्यता. मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील. फक्त दक्षिण पट्ट्यामध्ये नांदेड, लातूर, धाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये हलका मध्यम पाऊस बघायला मिळेल. इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी तसेच बीड या भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळेल. काही काही ठिकाणी फक्त जोरदार वारे बघायला मिळतील. काही भागामध्ये वाऱ्यासह हलका पाऊस तर तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता. अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या परिसरामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे. घाटमाथ्याच्या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सर्वत्र पाऊस नाही. नागपूर विभागामध्ये देखील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये देखील तुरळक भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. या परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो कमी राहील. तुरळक ठिकाणी जरी पाऊस असला तरी पण हा पाऊस वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह बघायला मिळू शकतो. एकंदरीत मित्रांनो 15 मेला पावसाचा जोर दक्षिण भागामध्ये, दक्षिण पट्ट्यामध्ये नांदेड, लातूर, धाराशिव या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सांगली, सातारा, कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. सोलापूरच्या काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे, परंतु तुरळक ठिकाणी सोलापूरमध्ये देखील जोरदार पाऊस होऊ शकतो. पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल. बऱ्याच ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता. ही होती मित्रांनो 14 आणि 15 मेची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.